शासकीय कार्यालय वीज बिल मुक्त करण्यासाठी शासन पुढाकार घेत असताना दुसरीकडे प्रशासनच याला हरताळ फासताना दिसतंय। नांदेडच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सोलार धूळ खात पडल्याचं दिसतंय। जिल्हा परिषदेच्या इमारतीवर 2 वर्षांपासून सोलार यंत्रणा बसवण्यात आली, मात्र ही यंत्रणा गेल्या 2 वर्षांपासून कार्यान्वितच नाहीये। शासकीय यंत्रणा कशी बेजबाबदारपणे वागते हे नांदेड जिल्हा परिषदेकडे पाहून कळतंय। जिल्हा परिषदेची इमारत वीज बिल मुक्त करण्यासाठी 2 वर्षांपूर्वी इमारतीवर सौर पॅनल म्हणजे सोलार यंत्रणा बसवण्यात आली, मात्र 2 वर्ष होऊन सुद्धा यंत्रणा काही सुरू झाली नाही। या सौर ऊर्जा यंत्रणेसाठी जवळपास 1 कोटी रुपये खर्च करण्यात आला, पण 2 वर्ष झाले हे सोलार वापराविना पडू नये। यामुळे जिल्हा परिषदेला मोठा आर्थिक भार उचलावा लागतोय, कारण दर महिन्याला जिल्हा परिषद कार्यालयाला लाखोंचं विद्युत बिल भरावं लागतंय। नांदेड जिल्हा परिषद मुख्य इमारतीवर 2023 मध्ये सोलार यंत्रणा बसवण्यात आली। सोलार यंत्रणेसाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। यंत्रणा बसवली, मात्र विद्युत जोडणीच केली नाही। यंत्रणा कार्यान्वित न केल्यानं दर महिन्याला 5 ते 6 लाख रुपये वीज बिल भरावं लागतंय। गेल्या 2 वर्षात जिल्हा परिषदेनं 1 कोटीपेक्षा जास्त वीज बिल भरलंय। सोलार यंत्रणा कार्यान्वित नसल्यानं आता काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्षानं जिल्हा परिषदेवर सडकून टीका केली। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राजकीय पक्ष आणि अन्य संघटनांनी केली आहे। तुम्ही लवकरात लवकर हे सोलार चालू करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल। खरं तर हे अगोदरच चालू करायला पाहिजे होता आणि सीओला आणि बांधकाम अधिकाऱ्याला एक विनंती आहे की असे जर मुजोर तुम्ही गुत्तेदार पोचणार असाल तर ही कदापि शिवसेना सहन करणार नाही। निर्लज्ज जिल्हा परिषद तब्बल 8 लाख रुपयाचं बिल हे MSEBला भरते। हा जनतेचा पैसा हा जो लुटला जातोय, यावरती शासनानं लवकरात लवकर कारवाई करावी। निर्लज्ज अधिकारी गेली 2 वर्षापासून हे जोडून सुद्धा कनेक्शन जोडत नाहीत। हे करून तयार करून मग हे काय कॉन्ट्रॅक्टदाराच्या भल्यासाठी हे ऊर्जा पंप इथं बसवलेत काय? याबाबत झी24 तासनं मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याशी संपर्क साधला। सोलार सुरू करण्यास का उशीर झाला याबाबत विचारणा केली, मात्र कोणतंही उत्तर न देता त्या थेट निघून गेल्या। अधिकाऱ्यांनी अगोदरच बेजबाबदारपणा दाखवलेला असतानाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकून पळ काढल्याचं पाहायला मिळालं। वीज बिलापासून मुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यघर योजना सुरू केली। यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देखील दिलं जातं। दुसरीकडे नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाचा असा बेजबाबदारपणा समोर आला, त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। शासनाने कितीही चांगलं धोरण राबवलं तरी अधिकारी मात्र त्याचा कसा खेळखंडोबा करतात याचंच हे उदाहरण। झी24 तासने ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडली, मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी चक्क पळ काढला। आता अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर शासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतीश मोहिते, झी24 तास, नांदेड।